उपवासालाच नाही तर नॉर्मली पण तुम्ही हे साबुदाणा रसमलाई बनवू शकता मस्तपैकी अशी। आणि ही साबुदाण्याची रसमलाई नक्की बनवा आणि परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे। नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची रेसिपी सुद्धा नवरात्री स्पेशल अशी आहे आणि नवरात्रीचा उपवास चालू आहे तर नवीन रेसिपी तर पाहिजेच। तर त्यासाठी मी घेऊन आलेले आहे उपवासाची आपण खीर नेहमीच खात असतो। उपवासाची खीर, उपवासाची खिचडी आणि उपवासाचे भरपूर सारे पदार्थ मी दाखवलेले आहेत या वर्षी सुद्धा आणि गेल्या वर्षी सुद्धा। तर बघितले नसतील तर तुम्ही नक्की चेक करून बघा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साबुदाण्याची रसमलाई। एकदम फटाफट होते, काही साहित्य फक्त दुकानातून आणायला लागतात, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 कप साबुदाणा घेतलेला आणि सकाळी मी भिजत ठेवलेले 1 कप साबुदाणा स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा धुतलेले आणि त्यानंतर मी साबुदाण्याच्या थोडंसं वर पाणी घेतलेलं आहे। तर तुम्हाला माहिती नसेल तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे। गेल्या वर्षी आहे रेसिपी शूट केलेली, तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ नक्की बघा। तर साबुदाणा भिजत ठेवलेला होता सकाळी 5-6 तास, किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही 2 ते 3 तास भिजवलात तरी चालेल। एकदम व्यवस्थित मोकळा झालेला आहे, जरा पण पाणी अजिबात नाही आहे एकदम। हे बघा, मी मिक्सरमध्ये हा साबुदाणा घालत आहे। हे बघा, आता आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे। टोटल 2 घातलेले आहेत मिल्क पावडर। 2 चमचे साखर घालायची आहे, किंवा तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल। उपवासाला मिल्क पावडर वापरत नसाल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल, नुसती साखर किंवा पिठी साखर घातली तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे मिल्क पावडर। आता आपण पाणी न घालता ग्राइंड करायचं आहे मिक्सरमध्ये। मी साबुदाण्याचं बॅटर काढलेलं आहे। हाताला आपण तेल किंवा तूप लावा, कारण का साबुदाणा आपल्या हाताला चिटकेल त्यासाठी। आणि आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवायचा आहे, तुम्ही कोणताही शेप देऊ शकतात। चपटा रसमलाईसाठी चपटा पण असतो, तोही दिला तरीही चालेल। हे बघा, प्लेटमध्ये ठेवते। हे बघा, 1 कप भिजवलेल्या साबुदाण्याचे 22 साबुदाणा बॉल्स तयार होतात, तुम्ही बघू शकतात। फक्त हाताला तूप किंवा तेल वापरा, पण आपण उपवासाचं बनवत आहोत तर हाताला तूपच लावा, त्यामुळे छानपैकी त्याला फ्लेवरसुद्धा येईल। मी एका पॅनमध्ये 1 लिटर दूध गरम करणार आहे। दुसरी पिशवी ओतत आहे। हे दुधाचा वापर करू शकतात, गाईचा म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी चालेल। तर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते चांगलं तापू दे। दूध उकळत आहे तर त्याचबरोबर मी केशरच्या काड्या घालत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। 10 ते 12 मी केशरच्या काड्या घातलेल्या आहेत। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता बाजूची साय सुद्धा एकत्र करायची आहे। आता 1/3 कप साखर घालायची आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात। आणि उकळत्या दुधामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे 1 टीस्पून। आता मिक्स करून घेऊया आणि बाजूची साय सुद्धा एकत्र करायची आहे। आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही साखर विरघळू दे दुधामध्ये। तुम्ही बघू शकतात केशरच्या काड्या घातल्यामुळे त्यामुळे दुधाला चांगला रंग आलेला आहे केशरचा। पॅन चेंज केलेला आहे, मी नॉर्मल आपल्या कढईवरच मी रसमलाई बनवत आहे। एक मिस्टेक होत होती, ती म्हणजे पॅनवर दूध चिटकत होतं, त्यामुळे मी कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे दूध। हे बघा, आपलं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपल्याला जे आपण
गोळे केलेले साबुदाण्याचे बॉल्स ते आपल्याला घालायचे आहेत. आपल्याला सगळेच घालायचे आहेत. सावकाश घाला, दूध उडेल. जरा पण आपल्याला हलवायचं नाही आहे. जो आणि बाजूची साय असेल ती आपल्याला एकत्र करायची आहे. जोपर्यंत साबुदाण्याचे बॉल्स वर येत नाहीत, म्हणजे दुधाच्या वर येत नाही, तोपर्यंत आपल्याला जरा पण चमच्याने सारखं ढवळत बसायचं नाही आहे. हे बघा, साईडला साय जमा झालेली आहे. आपण हलकसं असं एकत्र करायचं, म्हणजे ते मिक्स होईल दुधामध्ये. पण ढवळत राहू नका. आणि स्लोच गॅसवर आपल्याला हे साबुदाण्याचे बॉल्स शिजवायचे आहेत. जोपर्यंत आपले साबुदाण्याचे बॉल्स ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर शिजवायचे. बघू शकतात साबुदाण्याचे बॉल्स वर आलेले आहेत. आता आपण चमच्याने आपण मध्ये हलवू शकतो. आता थोडेसे शिजायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हे साबुदाण्याचे बॉल ट्रान्सफर दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे. आणि साईडची सायसुद्धा एकत्र करायची आहे. तुम्ही बघू शकतात दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि हे साबुदाण्याचे बॉल्ससुद्धा वर आलेले आहे. दुधाच्या वर एकदम छानपैकी शिजले गेलेले आहेत. अजून 2 ते 3 मिनटं शिजू दे. आणि जसं आपण रसमलाईला आपल्याला घट्टसर, म्हणजे जसं पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला ही रसमलाई शिजू दे. आणि हे साबुदाण्याचे बॉलसुद्धा शिजायला सुरुवात झालेली आहे. आता 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊया. आता साबुदाण्याचे बॉल्स शिजत आहे. आता आपल्याला लास्टला आपल्याला हे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम घालत आहे. मी बदाम, पिस्ता, काजू हे तुम्ही घालू शकता. अजून 2 मिनटं आपण हे शिजवून घेऊया. आता ऑलमोस्ट छानपैकी हे साबुदाणे शिजले गेलेले आहे. आणि आपली मार्केटसारखी एकदम मस्तपैकी अशी आपली साबुदाण्याची रसमलाई आपली तयार होत आहे. हे बघा, आपली साबुदाण्याची उपवासाची रसमलाई आपली तयार झालेली आहे. आणि ह्याच्याहून जास्त दूध आटवायचं नाही आहे, जसं आपण रबडीला आटवतो. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत. उपवास झालाच नाही तर नॉर्मली पण तुम्ही हे साबुदाणा रसमलाई बनवू शकता मस्तपैकी अशी. आणि हे फ्रीजमध्ये तुम्ही हे म्हणजे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात ना सेट करायला 2 तास, छान असं जशी आपण कुल्फी खातो ना तशी टेस्ट लागेल. खाऊया. मस्त झाला आहे. नक्की ट्राय करा. आणि एकदम शांतपणे ही साबुदाण्याची रसमलाई करा. आपली रसमलाई एकदम छानपैकी अशी झालेली आहे. गरमागरम आहे. आणि ही रसमलाई पूर्णपणे थंड होऊ दे आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा 2 ते 3 तास. आणि या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ही साबुदाण्याची रसमलाई तुम्हीही बनवू शकता. खूप सॉफ्ट झाले आणि जरा पण टाळूला चिकट नाही आहे. हा साबुदाणा परफेक्ट शिजलेले आहे. आणि एकदम शांतपणे ही साबुदाण्याची रसमलाई करा. आणि हे दूध एकदम जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. मला दाखवते. छानच झालेलं आहे. एकदम मार्केटमध्ये मिळते रसमलाई, त्याहून सुद्धा खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की ही साबुदाण्याची रसमलाई नक्की बनवा. आणि परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे.
कोणत्याही सणाला तुम्ही ही साबुदाण्याची रसमलाई तुम्ही बनवू शकतात. भाऊबीज असू दे, रक्षाबंधन असू दे, एकदम मार्केटमध्ये खरंच खूप महाग मिळतात मिठाई. तर असंच आपण घरच्या घरी एका कपमध्ये 20 साबुदाण्याचे बॉल्स होतात. त्यामुळे हे सहज होऊन जाईल ना, आणि पोटभर असं होईल आणि सगळ्यांना हा आवडेल ही साबुदाण्याची रसमलाई.